बेकायदेशीरपणे दिलेली आहे। हा निर्णय चुकीचा झालेला आहे। 20 गावांच्या जीवनमरणाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। आज चांगल्या प्रकारचं डेव्हलप होणारा भाग आहे तो या डम्पिंग ग्राउंडमुळं या 20 गावांच्यावर फार मोठा अन्याय होणार आणि या भागातली डेव्हलपमेंट पूर्ण थांबली जाणार आहे। आणि यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर मागच्या आठवड्यामध्ये मी सविस्तरपणे चर्चाही केली की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा डम्पिंग ग्राउंड इथला थांबला पाहिजे। त्यांनी सर्वपक्षीय एक बैठक लावावी आणि त्यातून हा निर्णय घ्यावा। आज संघर्ष जर केला नसता तर तो रेटून पुढे गेला असता। प्रदूषण नियामक मंडळाची सुद्धा त्याला NOC नाही, कुठल्याही प्रोसिजर पूर्ण नाहीत आणि तशाच प्रकारचं काम सुरू केलं असेल तर रस्त्यावर आल्याशिवाय जनतेला पर्याय नाही आणि म्हणून आज जनतेने या ठिकाणी आंदोलन केलं। इथे जवळच आहे मुंबईकरांना दूषित पाणी पाजण्याचा हा एक डाव आहे का, काय सांगता? नाही, खरं म्हणजे 1 किलोमीटरवर जर डॅम असेल तर त्याचा पूर्ण पाण्याचा निचरा त्या ठिकाणी जाईल आणि निश्चित त्या ठिकाणी मुंबईकर असतील, ठाणेकर असतील किंवा आपले असतील, पाणी हे दूषित होताच कामा नये आणि त्याच्याहीपेक्षा नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं हे विचार करून हे डम्पिंग ग्राउंड रद्द झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे। मागच्या आठवड्यातच मी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर लेखी पत्र दिलंय आणि याला आवाज सुटवलाय। निश्चितपणे न्याय मिळेल। स्पीड न्यूज भारत।